नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, प्रवास त्या रात्रीचा। हा अनुभव मागच्या वर्षीचा आहे। मी औरंगाबादला एका हॉटेलमध्ये शेफ आहे। माझा भाऊही माझ्यासारखाच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये शेफ आहे। त्या दिवशी ड्युटीवर असताना त्याचा फोन आला। तो म्हणाला की औरंगाबादवरून जवळपास 40 किलोमीटरवर एका मोठ्या कंपनीचे ओपनिंग आहे। त्यामध्ये मला कंपनीच्या कॅन्टीनची ऑफर आली आहे। मला फॅमिलीमुळे जमणार नाही, पण तुला जमत असेल तर बघ। पोस्ट आणि पगार मस्त देत आहेत, ट्राय करून बघ। त्याचे बोलणे ऐकून मी त्याला म्हणालो, ठीक आहे, विचार करून नक्की काय ते सांगतो। दुसऱ्या दिवशी मी त्या कंपनीमध्ये जाण्याचे फायनल केले आणि भावाला कळवले। दुसऱ्या आठवड्यात त्या कंपनीत गेलो। माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्टही झालो। त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायला सांगितले होते, पण इतक्या लवकर राहण्याची सोय झाली नाही। त्यामुळे मी जॉईन तर झालो, पण रोज 40 किलोमीटर जाऊन येऊन प्रवास व्हायचा। जॉबला जॉईन होऊन जवळपास 15 दिवस झाले आणि त्या दिवशी रात्री मला माझ्या मॅनेजर साहेबांचा फोन आला। ते म्हणाले की आपल्याकडे उद्या हॉटेलचे मालक आणि विदेशातून पार्टी येणार आहे। त्याचे डिनर आपल्या कंपनीमध्येच होईल आणि मला ह्याबाबत कसलीही तक्रार नकोय। मी ओके म्हणत फोन ठेवला। माझ्यासोबत असणाऱ्या कॅन्टीनच्या स्टाफला फोन करून कळवले। त्यांना उद्या सकाळीच सगळी तयारी करायच्या सूचना दिल्या। मी सुद्धा सगळ्या सामानाची लिस्ट केली। मला संपूर्ण दिवस तयारी करायला मिळाला, त्यामुळे वेळेत सगळे नीट झाले। कसलीही घाई गडबड झाली नाही। रात्री 9च्या दरम्यान डिनर पार्टीला सुरुवात झाली। पार्टीमध्ये विदेशातून आलेले पाहुणे मंडळी, कंपनीचे सगळे मोठे साहेब आणि अधिकारी आले होते। सगळ्यांना जेवण आवडले। माझे मन भरून कौतुकही केले। जवळपास 11:30 पर्यंत सगळे आटोपले। आता फक्त आम्ही राहिलो होतो, म्हणजे कॅन्टीनचा स्टाफ। माझ्या स्टाफने माझी मुद्दामून खेचायला सुरुवात केली आणि सांगू लागले की नित्या, तुझ्या हातामध्ये एखाद्या सुगरण बाईलाही लाजवेल अशी चव आहे। मी मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करत होतो। आमचे सगळे आवरल्यावर त्यांनी ड्रिंक्सचा आग्रह करायला सुरुवात केली। मी नाही म्हणत होतो, पण त्यांनी माझे ऐकले नाही। मग काय, ड्रिंक्स करता करता इतका वेळ झाला की रात्रीचा 1 वाजून गेला। त्यानंतर सगळे जेवायला बसले, पण मला जेवायची अजिबात इच्छा नव्हती। मी त्यांना म्हणालो, चला यार, निघतो मी आता। मला अजून 1.5-2 तास प्रवास करून घरी जायचे आहे। त्यावर ते म्हणाले की इतक्या रात्री कुठे जातोय आता, आजची रात्र इथेच थांब। कंपनी मोठी असल्यामुळे तशी सगळी झोपायची वगैरे सोय होती, पण मला दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाचे काम होते, म्हणून मी त्यांना नाही म्हणालो आणि त्यांचा निरोप घेऊन निघू लागलो। तेवढ्यात एक मित्र म्हणाला, अरे तू आधीच खूप प्यायला आहेस आणि जेवलाही नाहीस। मी तुला पार्सल देतो, ते घेऊन जा आणि घरी जाऊन निवांत जेवण कर। तसे मी त्याला नाही म्हणालो, पण तरीही त्याने पार्सल जबरदस्ती दिलेच। इतकेच नाही तर माझ्या बुलेटची चावी घेतली आणि ते पार्सल डिग्गीमध्ये ठेवून दिले। जवळपास 1:15ला मी तिथून घरी यायला निघालो। रोज प्रवास करायचो, त्यामुळे रस्ता तसा ओळखीचा झाला होता, पण इतक्या रात्री निघण्याचा योग पहिल्यांदाच आला होता। अशा वेळी सोबत असली की प्रवास जाणवत नाही, पण एकट्याच असल्यामुळे वेगळे पण जाणवत होते। एव्हा ना वाहनाची वर्दळ अगदी कमी झाली होती।
अधूनमधून एखादा मालवाहू ट्रक बाजूने आवाज करत पास व्हायचा आणि मग पुन्हा एकदा सामसूम होऊन जायचा. निघून साधारण 15 किलोमीटर अंतर पार केले असेल तेवढ्यात मला रस्त्याकडेला एक फॅमिली दिसली. नवरा बायको आणि एक लहान मुलगा. ते माझ्या गाडीला हात करत होते. मला आश्चर्यच वाटले. इतक्या रात्री हे लोक इथे काय करत असतील? कदाचित एकही वाहन मिळाले नसेल यांना. असेल बहुतेक. पण हे तिघे आहेत, यांना कसे घेऊन जाऊ माझ्या बुलेटवर? जाऊ दे, थांबून काही उपयोग नाही असा विचार करत मी पुढे निघून गेलो. पुन्हा विचार आला की काही वेळात कोणते तरी वाहन नक्की मिळेल त्यांना. पुढचे 5 किलोमीटर तेच अंतर कापले असेल आणि बघतो तर काय, पुन्हा तीच फॅमिली रस्त्याकडेला उभी राहून माझ्या गाडीला हातवारे करत होती. माझी सगळी एका झटक्यात उतरून गेली. माझ्या लक्षात आले की हा प्रकार काही वेगळाच आहे. मी गाडीचा वेग वाढवला. साईड मिररमधून मागे पाहिले तर ते तसेच उभे राहून माझ्या गाडीला पाहत होते. फरक इतकाच होता की त्यांचे चेहरे त्या मिररमधून अतिशय विद्रूप दिसत होते. रक्ते ठिकठिकाणी फाटल्यासारखे दिसत होते. असे वाटत होते की ते एखाद्या अवजड वाहनाखाली येऊन चिरडले गेले आहेत. भीतीने माझ्या हातापायाला कंप सुटू लागला. मी गाडी अतिशय वेगात घेतली. 80-90 करत मी गाडीचा वेग वाढवतच चाललो होतो. तितक्यात माझी गाडी अचानक जड वाटू लागली. मी पुन्हा साईड मिररमध्ये पाहिले तर तो माणूस माझ्या गाडीवर बसला होता. मी विजेचा झटका लागल्यासारखा एका सुन्न अवस्थेत होतो. तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसले की तो माझ्या बुलेटच्या डिक्की काढायचा, ती फोडायचा प्रयत्न करतोय. जोरजोरात हाताने त्यावर प्रहार करू लागला, पण डिक्की काही उघडत नव्हती. तसे त्यांना माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि उलटा फिरला. त्याच्या पायाने तो डिक्कीला लाथ मारून ती फोडण्याचा प्रयत्न करू लागला. आता मात्र गाडीवर नियंत्रण ठेवणे मला अशक्य होऊ लागले. माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी स्लिप होऊन मी जोरात आदळलो. वेगात असल्यामुळे मी गाडीपासून 25-30 फूट दूर फेकला गेलो. मी नक्की कशावर पडलो हे कळले नाही, पण एका मोठ्या दगडावर होतो बहुतेक. इतक्या जोरात आपटल्यामुळे मला जबर मार लागला होता. मी जेमतेम उठून मागे गाडीकडे पाहिले आणि दिसले की तो माणूस अजूनही डिक्की फोडायचा किंबहुना ते उघडायचा प्रयत्न करत होता. हळूहळू ते दृश्य धूसर होऊ लागले आणि मी जागीच बेशुद्ध झालो. डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. शेजारी भाऊ, वहिनी आणि एक अनोळखी व्यक्ती उभा होती. मला शुद्ध येत वहिनी काळजीपोटी सांगू लागल्या, भाऊजी, तुम्हाला किती वेळा सांगितले की रात्रीच्या वेळी असे घेऊन प्रवास करू नका. बरे झाले की या काकाने तुम्हाला पाहिले आणि कसाबसा आम्हाला संपर्क केला. मी तेव्हा काहीच बोललो नाही, कारण वाटले की मी नशेत असल्यामुळे हा अपघात झाला. पण न राहून मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. तसे त्यांच्या सोबत उभा असलेला अनोळखी व्यक्ती बोलू लागला, भाऊ, मी इथेच असतो. माझे शेत आहे, तिथे रोज सकाळी दूध घेऊन जातो मी. आज पहाटे तुम्ही दिसलात मला. तुम्ही खूप चांगले नशीब घेऊन आलात, कारण त्या रस्त्यावरील अपघातात कोणी वाचत नाही. मी त्यांचे आभार मानत म्हणालो, थँक्यू काका, तुम्ही मला वाचवलेत. पण मला जे दिसले तो काय प्रकार आहे? तसे ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. एक परप्रांतीय कुटुंब लॉकडाऊनमध्ये कामधंदा नसल्यामुळे
त्यांच्या गावी जायला निघाले होते, पण त्यांना कुठेही जेवण वगैरे न मिळाल्यामुळे त्यांच्या लहान मुलाने जीव सोडला. नंतर त्या दोघांनी एका धावत्या ट्रक खाली उडी मारून जीव दिला. तेव्हापासून त्या रस्त्यावर असे बऱ्याच अनुभव लोकांना येत आहेत. त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांना प्रश्न केला, पण काका, मी कसा काय वाचलो यातून? तसे ते म्हणाले की तुम्ही ज्या जागेवर पडला होतात ते एक छोटे हनुमानाचे मंदिर होते. त्याच्या पायरीवर जाऊन तुम्ही आदळलात. हे बोलणे ऐकून भाऊ आणि वहिनी तर सुन्नत झाले होते. मी भावाला गाडीबद्दल विचारले तर कळले की त्याने गाडी आपल्या मित्राच्या गॅरेजवर दुरुस्तीसाठी दिली आहे. मी त्याला म्हणालो की त्याला फोन लावून दे, मला बोलायचे आहे. त्याने मला फोन लावून दिला. मी त्या मित्राला विचारले की गाडीच्या डिक्कीमध्ये काय आहे का बघून सांग जरा. तसे त्याने गाडी तपासून पाहिली आणि म्हणाला की डिक्कीचा पूर्ण चेंदामेंदा झालाय आणि त्यात काही नाहीये. म्हणजे घडलेला प्रकार भास नव्हता. तो माणूस डिक्की फोडण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्यात जेवण होतं आणि तेही मांसाहारी. माझा भाऊ म्हणाला की काळजी नको करूस. त्याने आणि वहिनीने जाऊन एका महाराजाला बोलवून मंदिरात पूजा वगैरे केली. मला एक दोरा म्हणजे गोंडा आणून दिला आणि गळ्यात बांधायला सांगितला. त्यानंतर मात्र मला असा भयानक अनुभव कधीच आला नाही. शक्यतो मी रात्रीचा प्रवास करणे टाळतो आणि कधी वाटले तर आहे तिथेच रात्रभर थांबतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की तुम्हाला प्रवास त्या रात्रीचा ही बाई कथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.